नमस्कार मंडळी, शुभ सकाळ। 2024चा आज पहिला दिवस आहे। नवीन वर्षाचा पहिला दिवस सुरू झाला आहे। तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या अशा शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे, भरभराटीचे, आनंदाचे आणि खास करून आरोग्यमय जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना। आज 1 तारीख आहे आणि आम्ही मनोज आणि मी सुट्टी असल्यामुळे मुंबईजवळचे किल्ले बघण्याचा एक प्लॅन केला आहे। म्हणजे अजून प्लॅन पिक्चरमध्ये आलं नाही। कसं जायचं आहे ते आम्ही आता गेल्यावर तिथं डिसाईड करणार आहोत। पहिला आम्ही विरारकडे निघालो आहे। आता दादरवरून ट्रेन पकडली आहे आणि विरारला जाणार आहोत। विरारचा अर्नाळा किल्ला बघून वसईचा किल्ला आणि स्वामींचं मठ आहे भुईगावला, ते बघण्याचा प्लॅन आहे। बघूया आपला प्लॅन कसा पूर्ण होतो तो। तर आपण आता जाऊया विरारकडे। तर आमच्याकडे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा। कदाचित 2 व्हिडिओ असतील, म्हणजे एक अर्नाळा किल्ल्याचा पण व्हिडिओ बनवू, वसईचा किल्ला बघणार होतो, वसई किल्ल्याचा आणि स्वामींचं मठाचा। तर असे वेगवेगळे व्हिडिओ होतील, कंटिन्यू असतील। तर आता पहिला आपण विरारकडे जाऊया। तर मंडळी, आपण आता विरारला येऊन पोचलो। स्टेशनवरून पुढे बाजूलाच एक हॉटेल आहे श्रेया म्हणून, तिथे आपण आता नाश्ता करणार आहोत आणि तिथून आपण अर्नाळा किल्ल्याकडे जाणार आहोत। तर मंडळी, आम्ही नाश्त्याला बसलो आहे बघा। मी मसाला डोसा मागवला आहे, मस्त केळीच्या पानात आहे, आणि मनोजने मागवले इडली, चटणी, सांबार टाकून आले। चलो आता नाश्ता करायला या। तर आपण आता बसचा पर्याय निवडणार आहोत। तिथून मधल्या गल्लीत इथे मस्त गणपती आहे बसलेला। बाजूच्या गल्लीतच गणपतीचं मंदिर आहे। बस स्टॉपकडे निघालो आणि हे गल्लीतच मंदिर लागलं आहे। मस्त मंदिर आहे, दगडूशेठ हलवाई गणपती जो आहे पुण्यातला, त्याची प्रतिकृती आहे। त्या काकाने आम्हाला सांगितलं की पुढे जाऊन राईट घ्या म्हणून। तर बघूया, आपण बस स्टॉपला जाणार, तिथे इन्क्वायरी करणार आहोत। अर्नाळा बीचकडे जाणार गाडी। आता 9 वाजून गेलेत। इकडे आपण ना समोर वाटतं बस स्टॉप आहे, बघू, जाऊन इन्क्वायरी करू। अर्नाळा बीचकडे जाणारी बस। लाईनमध्ये उभे राहिलो आहे बघा, इकडे लाईन लागलेली आहे अर्नाळा किल्ल्याकडे जाणारी, म्हणजे किल्ल्याकडे नाही, अर्नाळा बीचकडे जाणारी ST महामंडळाची ही लाईन आहे। सगळेजण वेट करतात बसची। बघू आता लालपरी ही बस आपल्या इथे बस
लालपरीमध्ये प्रवास करायची जी मजा आहे ती आम्ही आमच्या पहिल्या दिवशी म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच हा अनुभव घेतोय. सुरुवात करतो लालपरीने प्रवास करायचा. आपली महाराष्ट्र राज्याची परिवहन वाहन आम्ही वापरतोय, कारण पहिला रिक्षाचा आपण पर्याय होता आम्हाला, पण आम्ही पहिलं बोललो आपल्या लालपरीला प्राधान्य देऊया. पण आम्ही लाईन लावली आणि आता विरारवरून अर्नाळा बीचकडे निघालो. बघू शकता सगळ्या एस टीमध्ये एकच गोंधळ चालला आहे मस्त, आणि त्यात मच्छीचा एक वास सुद्धा सुटलेला आहे. मस्त की टोपले बिपले घेऊन आलेत वाटतं लोक, त्यामुळे जो मच्छीचा वास आहे तो पूर्ण पसरला आहे. ते तुम्हाला दाखवू नाही शकत, पण आम्ही तो फील करतोय. चला आता आपण भेटूया अर्नाळा बीचकडे. म्हणजे अर्नाळ्याला येऊन पोचलो आहे बघा. मागे बस स्टॉप आहे, तर इथं उतरलो आहे. आता इथून बघू, पुढे इन्क्वायरी करू. महाराष्ट्र सगळे लोक जात आहेत आपल्यासोबत. काय म्हणतात ते सुतरफेणीवाले, काय म्हणतात ते त्याला? कापूस कलरवाले कापूस, जे म्हातारीचे केस, म्हणजे बीचवर गेलो बीचवर. हां, तो जो आयटम आहे ते लोक पण आमच्यासोबत होते. ते पण त्यांना समुद्रावरच जायचं. હવે रिक्षा जातात रे पुढे. मच्छी सुकवण्याचं ग्राउंड आहे. सुकी मच्छी आपल्याकडे जी मुंबईत येते विकायला, सगळी गर्दी आहे. अंबाडी मच्छीचे ढीग लागले आहेत, नाही तर सुकत घालतात. त्या साईडला सुकत घालण्याचं काम चालू आहे. आमचं थोडंसं कन्फ्युजन झालं. आम्हाला वाटलं समुद्र जो जे बीच आहे तिकडेच अर्नाळा किल्ल्याच्या बोटी मिळतात. तर आम्ही एका मावशींना तर विचारलं, तर बोलले की थोडं मागे जा, तिथे एक दुसरा रोड आहे जिथून बोटी सुटतात. तिकडे बोटी आहेत, त्या फिशिंग करणाऱ्या बोटी आहेत. तिकडे ज्या अर्नाळा किल्ल्यावर घेऊन जाणाऱ्या बोटी आहेत. तर आम्ही तिकडे निघालो आहे. तिकडं हे बघा, मगाशी आपल्याला जो जाताना आहे, हां, आपल्याला जो आधी एक बस स्टॉप लागला होता अर्नाळा बस स्थानक, तिथून जायचं आहे. आम्ही पुढच्या बस स्टॉपला गेलो. हे बघ, इथं मच्छी आहे घेताना. बस स्टॉपच्या इथून थोडं पुढे आलो की आपल्याला तो जो पहिला जिथे ओळख तिथेच सर्व रोड जातो अर्नाळा किल्ल्याकडे. आम्ही तिथे दोघांना विचारलं. आता आम्ही चाललो आहे. हे बघा, हा टिपिकल कोळीवाडा आहे. सगळे फिशरमॅन तुम्हाला दिसले, म्हणजे कोळी बंधव आपले. बघा, आता इथं मावशी डोक्यावर मच्छी घेऊन चालले. इथे पुन्हा 2 रस्ते लागलेत, तर आपल्याला लेफ्टला जायचं आहे. किल्ले, इथे बोर्ड लागला बघा, किल्ले अर्नाळा. आली ना जेटी? तर जेटी दिसते आपल्याला. बघूयात पुढे जाऊन कसं काय, इथून बोटी कशा अवेलेबल आहेत. हां, वाकून जाऊन बघायला पुढे. इथे पुन्हा मच्छी सुकत आम्हाला जावं लागलं आहे. बोंबील सुकत घातलेली, तिकडे सुकत घातलेली आहे. बीचवर बोंबील, अंबाडी, हे आपलं ही अंबाडीची सुकट, कोलंबी आणि मांदेली. बघा, ताजी मच्छी घेऊन आले काका. मांदेली एकदम. इकडे पण मच्छी आहे. साफ करण्याची प्रक्रिया चालू आहे सगळी. ही आत्ता आलेली मच्छी आहे.
इथे सुकत घालणार. हे सगळ्या बोटी आहेत. इथे आपल्याला कुठेतरी बोट येणार आहे असं त्या दादांनी आपल्याला माहिती दिली. सगळ्या बोटी लागलेल्या तिकडे. ह्या सगळ्या फिशिंग आणि करणाऱ्या बोटी आहेत. तुम्ही बघू शकता. हे बघा हे सगळे दादा चालले तर पूर्ण बोटीवर सगळं साहित्य घेऊन. आणि इकडून आता जी बोट आली त्यातले मच्छी घेऊन येतात लोक. ताजी ताजी एकदम मच्छी, फ्रेश एकदम. बघा कोलंबी, इथे काहीतरी वेगळी मच्छी आहे. बोंबील. हो मच्छी घेऊन आणून येते बघा. बरं लवकर आलं असं भेटलं. 150 रुपये भाव म्हणजे बाप्पा. पैसे घेणार रिटर्न 20 रुपये घेतात एकाचे. ओके. इथून 20 रुपये आहे रिटर्न तिकीट. आपला येताना पैसे नाही. लॉन्च आलेला आता इकडून खाली कपडे वरती करायला लागणार. उलट आता कर तू. आता कसं करतोस ते बघ. फुल बोट भरून आले. आपण मनोज आपण पुढच्या साईडला बसू. पुढच्या साईडला बसू. बोट आता आपली इथे भरते. या साईड ऑटोचा सांग बंद करायला. इकडे या साईडच आहे. अख्खा दिवस सिंधुदुर्गाला आपली बोट आता निघाली आहे कर्नाळा किल्ल्याकडे. हे समोर तो किल्ला आहे. या बोटीच्या पलीकडे दिसतोय तो. ते सगळ्या बोटी लागल्या. त्या जो बेट आहे त्याच्या पलीकडे किल्ल्यावर जाता येतं आपल्याला. ते चालत जावं लागतं. इथे जावं लागतं. बोटीचा प्रवास आहे ना तो कधी चुकला नाही. उन्हाळा असतो, पावसाळा असतो, किती पाऊस पडत. ते शाळेत जाण्यासाठी त्यांना हा बोटीचाच पर्याय आहे. आज पाणी शांत होतं त्यामुळे बोट जास्त हलली नाही. तर पावसाळ्यात काय हालत होत असेल त्यांची ते तुम्ही बघू शकता. इकडे येऊनच एवढं पाणी आहे. डोकरपेक्षा वरती पाणी पूर्ण भिजायला झालं आहे. थोड्या पाण्यात उतरते बोट. शूज घालून येऊ नका, नाही भिजायला होईल. मित्रांनो, बोटीच्या प्रवासात शूज अजिबात घालून येऊ नका, नाहीतर असे काढावे लागणार जसे मी आता काढलेत. पाय बघा केवढे भिजलेत. एवढ्या पाण्यात उतरलो आहे. इथे उतरलो आहे आणि हे समोर गाव आहे. गावाच्या पलीकडे किल्ला आहे. तिथे एक बुरुज दिसते तो बघा. त्या टोकाला एक बुरुज आहे. बघूया आता, जाऊया. इथे समोर एक जे मंदिर दिसते ना तिथे कालिका मातेचं मंदिर आहे ते. आणि तिथे दसऱ्यात मोठा उत्सव असतो. हे जेटीचं काम चालू आहे. जेव्हा बनेल तेव्हा बनेल.
हा रोड पूर्ण किल्ल्यातून जात असे काका आहे ते आपल्याला भेटले बोटीत. तुमचं नाव काय बोललात? कमलाकर हरिभाऊ मेहेर. मेहेर कमलाकर काका आहेत आपल्याला भेटले. त्यांचं इथं बोट आहे, फिशिंगचाच त्यांचा व्यवसाय आहे, बोटिंग हे करतात. त्यांनी आपल्याला खूप माहिती दिली. हा पूर्ण कोळीवाडा आहे. दीदी मच्छी साफ करते. जाळं विणण्याचं काम चालू आहे, रिपेअरिंग करतात जाळी. सगळे जाळं विणतात ना? हे फाटलेलं रिपेअर आता सध्या फुरसत आहे म्हणून काम आहे. जरा 1 महिना आराम आहे, रिपेअरिंग चालू आहे. हां काय त्याच्यामुळे सगळेजण असे आपले कोळी बांधव आहेत ना, ते जाळं विणण्याचं काम करतात, रिपेअरिंग करून घेतात. पण सध्या मच्छीचा सीझन कमी आहे, म्हणजे थंडी असल्यामुळे. हे बघा कशी मस्त बोट बनवली, छोटी बोटीचं मॉडेल आहे घराच्या अंगणामध्ये. तर गाव रोड जिथे संपतो तिथे आपल्याला लगेच किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज दिसतो. ते बघा समोर तो तटबंदी आणि बुरुज. तर बघू घ्या आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये जाऊन. आपण बीचवरून आलो असतो तर इकडून आलो असतो, इथून बोटीने उतरलो तर तिथे आपली बोट थांबली होती त्या पलीकडे. तिथून आलो असतो तर असं आलो असतो. आणि आता इथे आपण प्रवेशद्वाराजवळ येऊन पोचलो. हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्याला समोरच लक्ष वेधून घेतोय. बाजूची तटबंदी तुम्हाला पूर्ण बघायला मिळेल. इकडे सुस्थितीत आहे ही संपूर्ण तटबंदी.
हजरत शाह अली शाह बाबा दर्गा शरीफ हरणारा किल्ला असं हे आहे. हा पहिला एक दर्गा आहे आपल्याला. इथे एक मंदिर आहे, तिथे मंदिरात जाऊया आपण. आपल्या मंदिराकडे निघालो. मस्त वाटतं ना असं, जो झाडं असतील तर वडाचं झाड आहे मस्त. तर हे आपल्याला अष्टकोनी असं कुंड दिसतंय, म्हणजे जी विहीर आहे अष्टकोनी आहे. अशा 3-4 विहिरी आहेत किल्ल्यावर अस्तित्वात. मंदिराच्या समोरच आहे हे मंदिर आहे, शंकराचं मंदिर आहे. तर आपण आता मंदिरात पहिला जाऊया. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला 20-25 वर्षापूर्वी. आता जानेवारीमध्ये इथे सप्ताह असणार आहे. 19 पासून 26 पर्यंत श्रीरामाचाच सप्ताह असणार आहे. महाप्रसाद वगैरे आपल्याला माहिती सांगितली. गणपती बाप्पा मोरया. शंभो शंभो शंकरा. जय श्रीराम. तर मंडळी, हे जे ठिकाण आहे इथे नित्यानंद महाराजांचा बरेच वर्ष वास होता. इथे बरेच वर्ष ते सानिध्य लाभले ह्या परिसराला. इथे पण बघा तुम्हाला मूर्ती आहे बघा मिळते. बाप्पाची इथे पण एक मूर्ती आहे. ती पूर्वी मंदिरात होती. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती बघा मिळते आपल्याला. इथे पण एक विहीर आहे. गड खालूनच चाललोय. तटबंदीवर अजून गेलो नाही, पण इथे पण तुम्हाला काही वास्तू पाहायला मिळतील बघा. वास्तू आहे, पूर्ण वास्तू इथे काही अस्तित्वात आहेत बऱ्यापैकी. असा हा किल्ला आहे. हे बघा, हे अजून एक प्रवेशद्वार आहे आपल्याला इथे लागलं आहे. तर आपण गावात जाऊ शकतो. चला आता हे मंदिरात ये. आपण पूर्ण मंदिरात आपला किल्ला आतून फिरतोय. तर आपल्याला हे दुसरं प्रवेशद्वार लागलं आहे. इथून पण आपण गावात जाऊ शकतो. आपल्याला अजून तटबंदीवर जायचं आहे. समोर पण एक छोटा दरवाजा दिसतोय.
कदाचित चोर दरवाजा असावा. हां जाऊया ना. ते पण विहीर आहे. आपल्याला किल्ल्यावरची तिसरी विहीर लागली. बघा आहे ना. आपण अशी इथून गेलो होतो. दर्गा आहे. दर्ग्याचं बघून बघितलं. मंदिरात गेलो आणि आता पुन्हा राऊंड मारून आपण दर्ग्याच्या वर आलो. दत्त मंदिरात जाण्याचं. दत्त मंदिर समोर आहे. इथे मंदिर आहे पुन्हा एक दत्तांचं. ते मंदिर बघून आपण वरती जाणार आहोत. तटबंदीवर पण आपण दक्षिणा मारू. हेच बघा इकडे श्री दत्त गुरूंचं मंदिर आहे ते. नॉर्मल वाट सोडून अशा थोड्या कठीण वाटेतून आम्ही चाललो. काटे बिटे आहेत. आलो होता शॉर्टकट मारताना काट्याच्या कुंपणावरनं आलोय. इथे बघा तिथे आपल्याला एक विहीर आहे. आपण मगाशी तिथे जाता नव्हतं आलं. पण फक्त मंदिरात गेलो. त्या वडाच्या झाडाखाली विहीर आहे आणि काही वास्तूंचे अवशेष पण आहेत. हे वरून आपल्याला किल्ल्याचा नजारा पाहायला मिळतो. म्हणजे हा पूर्ण किल्ला कसा आहे बघा. वरून आपण पाहतात. तिथे मुख्य प्रवेशद्वार आहे ते बघा. तिथे झेंडा लागला. ते मागे एक प्रवेशद्वार होतं. मंदिर तिकडे आहे. दत्तांचं मंदिर इथे आहे. चारी बाजूंनी वेढलेला हा जलदुर्ग. या किल्ल्याचा इतिहास सांगायचा झाला तर हा किल्ला 1516 गुजरातचा सुलतान महमूद बेगडा यांनी बांधला आहे. नंतर पोर्तुगीजांनी 1530 याचा ताबा घेतला आणि किल्ल्यावर अनेक बांधकाम करण्यात आलेत. 200 वर्ष साधारण हा पोर्तुगीजांच्या ताब्यात राहिला. पोर्तुगीज सत्तेनंतर इसवी सन 1737 हा किल्ला मराठ्यांनी ताब्यात घेतला. नंतर मराठ्यांकडून इसवी सन 1817 हा किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. तर असा हा किल्ल्याचा इतिहास आहे. इथल्या कोठार आहे. खाली उतरून ते समोर आहे कालिका मातेचं मंदिर. आपण तिकडून आलो होतो. ह्या प्रवेशद्वार मुख्य प्रवेशद्वाराने आपण आतमध्ये प्रवेश केला होता ते बघा. त्याच्यात आपण वरती आहोत. इथे पण तुम्हाला वास्तू बघायला मिळतील बघा. खाली नया वास्तू तशा. तिथे मगाशी ती विहीर आहे ती बघा. तिथे विहीर आहे.
त्या बाजूला पण असे वाड्याचे अवशेष आहेत, काही किल्ल्यावरच्या वास्तूंचे अवशेष तुम्हाला पाहायला मिळतील. या मुख्य प्रवेशद्वार तिथे पण अशी एक कोठार आहे, एक रूम आहे ती. इथे बुरुज आहे, तिथे मेन बुरुजावर असा झेंडा आहे. तिथे पण एक अशी वास्तू आहे. मुख्य प्रवेशद्वाराचा जर आपल्याला बघता येईल थंड असा समुद्र किनारा. खाली पहिलं फिरलो असं पूर्ण, आता पण वरती आलो. किल्ला आजही सुस्थितीत पाहायला मिळतो आपल्याला. प्रत्येक तुम्ही तटबंदी बघाल तर तटबंदीचे दगड सुस्थितीत आहेत, बुरुज आहेत काही शाबूत मस्तपैकी. तर सुस्थितीत असलेला हा किल्ला, या किल्ल्यावर 2 मंदिरं लागली आपल्याला. एक होतं शंकराचं मंदिर, एक होतं दत्तगुरूंचं मंदिर आणि एक दर्गा लागला. आणि पाण्याची सोय देखील आहे, विहिरी आहेत, 3-4 विहिरी आहेत. असा हा किल्ला. येत्या 19 जानेवारी ते 26 जानेवारी इथे हरिनाम म्हणजे श्री रामाचा जप असा हरिनामाचा सप्ताह असणार आहे. तर त्यानिमित्त इथे महाप्रसाद वगैरेची सोय केली जाणार आहे. तर तुम्हाला जर जमत असेल तर नक्की अवश्य भेट द्या. असं कोठार बघायला मिळेल, रूम बघायला मिळतात. प्रत्येक बुरुजाजवळ आपल्याला दिसते अशी. किल्ल्यातल्या खिडक्या पण बघा कशा आहेत, दगडात कोरलेल्या. प्रत्येक बुरुजाजवळ असं कोठार टाईपचं आहे. तुम्हाला सगळ्या पुढच्या बाजूला असे रूम्स दिसतील बघायला. इथे आता अंधार आहे मध्ये, तिथे पण रूम आहे. इथे पण आतमध्ये एक कोठार दिसेल. दाखव टॉर्च. कालिका माता मंदिर अर्नाळा मंदिर बघा. ही आता पुन्हा बोट आपल्याला घेऊन जायला आलेली आहे. तर इथून आपण अर्नाळ्याला जाऊ. तर आपण अगदी निघालो आहे अर्नाळ्याकडे. आपला अर्नाळा किल्ला बघून झाला आणि आता आपण माघारी लागलो आहे. आता इथून आपण अर्नाळ्याला गावात जाणार आहोत. तर ही बोट आपली बघा. मनोज गोल्डन सगळा इसमें कितना पानी है.
हा किल्ला बघून आपण जेट्टीवर आलो आहे. आत्ता इथून आपण बघूया पुढे कसं होणार आहे. तर अर्नाळा किल्ल्याचा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. तर पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे स्वामी समर्थ मठात आम्ही जाण्याचा. इथून आमचा प्रयत्न असणार आहे. आणि वसई किल्ला जर बघता आला तर वसईचा किल्ला पण. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जर आमचं स्वामी समर्थ मठात जाणं झालं तर त्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.